आता एक महत्त्वाचा मुद्दा आपणासमोर या संदर्भात सांगायचा गेला आहे. मध्यंतरी आता एक बीडचं प्रकरण आहे, की ते जातीवादावर आलंय, की तुम्ही मराठा विरुद्ध वंजारी. त्यानंतर परत जुनं सोन्याचं एक प्रकरण होतं. ते एक बौद्ध विरुद्ध मराठे किंवा अशा पद्धतीचं काय-काय प्रकरणं येतात. कशा-कशा पद्धतीचे महाराष्ट्रातील ज्या सर्व जाती आहेत, मग त्यामध्ये धनगर आहेत, त्याच्यामध्ये माळी आहेत, त्याच्यामध्ये हे मागासवर्गीयाच्या सर्व जाती आहेत. तर ह्या सर्व जाती आहेत, ह्या आणि त्या जातीच नाही, तर त्या जातीच्या पोटजाती अनेक आहेत. आणि भारतामध्ये संपूर्ण आपल्या हे महाराष्ट्रात तर इतकं आहे, परंतु संपूर्ण भारतामध्ये ज्या जाती आहेत, त्या अनेक प्रकारच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पोटजाती अनेक प्रकारच्या आहेत. आता प्रश्न काय आला येथे महत्त्वाचा, की तुम्हाला एक या जातीला आरक्षण मिळतं, त्या जातीला आरक्षण मिळतं, या जातीला आरक्षण आहे, त्या जातीला आरक्षण नाही. म्हणजे असा एक प्रकार होऊ शकतो आणि त्यासाठी परत आरक्षणासाठी ही जात, ती जात, आम्हाला हे आरक्षण पाहिजे, आम्हाला हे आरक्षण पाहिजे, अशा पद्धतीने हे करत असतात. तर मध्यंतरी या जाती व्यवस्थेवर एक पंतप्रधान आणि एक आपले जे पवार साहेब आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मध्यंतरी या विषयक एक अहवाल झाला होता प्रसिद्ध. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, विचार करायला काही हरकत नाही आहे. तर कुठल्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही, तर ह्या जाती कमीत कमी कागदोपत्री नष्ट करण्यात याव्यात. कागदावर कोणाची जात नको, दाखल्यावर कोणाची जात नको. त्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा मध्यंतरी सांगितलं, की कोर्टाचं जे प्रकरणं तुमच्याकडे येतात आमच्याकडं कोर्टाकडं, त्यावर जात लिहायची नाही, असं कोर्टाने सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या कागदपत्रामध्ये मग तुमचे ते दाखले असो, तुमचे किंवा एखादं अन्य कागदपत्र असो, ॲफिडेव्हिट असो वा अन्य कोणते असो, त्यामध्ये जात लिहायची नाही. कारण जात लिहिणं हा एक महत्त्वाचा आणि एकमेकांना अवमानित करण्याचा हा एक प्रश्न आहे. हा म्हणतो मी मोठ्या जातीचा आहे, तो म्हणतो मी छोट्या जातीचा आहे, हा म्हणतो आरक्षित आहे मी, तो म्हणतो आरक्षित नाही आहे. आणि या जातीपातीपायी एक दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा यामध्ये आला आहे, की आपल्याकडं जे रोटी व्यवहार हे सवर्ण, असवर्ण यांच्यामध्ये होत नाहीत. दलित, सवर्ण यांच्यामध्ये नाही. रोटी व्यवहारसुद्धा होत नाही. त्याच्यानंतर बेटी व्यवहार होत नाहीत. एक रोटी बेटी व्यवहार. त्यानंतर सामाजिक जी त्यांना आपण म्हणू समानता, सामाजिक समानता ती यामध्ये कुणी काही करत नाहीये. शेवटी तू खालच्या जातीचा म्हणून तू खालच्या पायरीवर बस, आम्ही वरच्या जातीचे म्हणून वरच्या पायरीवर बस. पण हे केव्हा होतं, जेव्हा तुमच्या दाखल्यावर जाती लिहिलेली असेल तेव्हाच घडू शकेल. आणि जर समजा आता एखादा माणूस आला कुठलाही तरी आणि तो परदेशात गेला, आपल्या भारतातील परराज्यात गेला, परगावात गेला आणि लोकांना त्याची जात जर माहीत नसली, तर त्याला वर खाली किंवा नीच आणि उच्च असं समजण्याचं कारण होणार नाही. कारण त्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेवर त्याची परीक्षा होईल आणि तो वर बसेल, खुर्चीत बसेल, खाली बसेल किंवा तो अधिकारी होईल किंवा क्लार्क होईल, हा संपूर्णपणे निर्णय त्याचा होईल. आता या संदर्भामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला आमची जात प्रिय आहे आणि आम्ही आमची जात बदलणार नाही. आता जात बदलणार नाही आम्ही मान्य करतो आमचं तुमचं, कारण आमच्या जातीमुळं आम्हाला अनेक आरक्षण वगैरे मिळतात. आम्ही किती काही केलं तर आम्हाला शाळेत प्रवेश मिळतात, सरकारी नोकऱ्या मिळतात. त्याच्यानंतर आमच्या इतर काही ज्या गोष्टी असतील, सामाजिकदृष्ट्या मागासलेले पण असलेल्या की आणि त्या सरकारने ठरवलं की आम्हाला जमिनी मिळतात. त्यानंतर आम्हाला काही कर्ज मिळू शकतं, काही महसूल मिळू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना असं म्हणतो. पण ह्या जातीमधल्या या लोकांना हे जर मिळत आहे, त्यामुळं ते कायम सांगतात, "बाबा आम्ही मागासवर्गीय आहे, आमची जात अशी दाखल्यावर आलीच पाहिजे." कारण सरकार म्हणतं, "तुम्ही मागासवर्गीय आहात, तर मग तुम्ही तुमची आयडेंटिटी किंवा तुमची ओळख दाखवण्यासाठी तुम्ही आम्हाला तुमची जात कागदोपत्री दाखवलं पाहिजे." त्यानंतर दुसरं असलं, "तुम्ही त्याच जातीचे आहात की नाही
हे 100 वर्षापासून तुम्ही ते दाखले दाखवा की तुम्ही त्या जातीचे आहात आणि ते दाखवणं. आता माझ्या संदर्भामध्ये, आमच्या संदर्भामध्ये काही मी बघितलेले आहे, की पूर्वी साधारणपणे एक जातीवरूनच माणसं ओळखत होते. गावातील फुलं आणणारा लोक तो माळी, गावातील चपला करणारा सांबार, गावातील जो वेस्कर असेल तो महार. अशा पद्धतीच्या ज्या जाती होत्या आणि त्या जाती ह्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये सुद्धा अमुक अमुक माळी, तमुक तमुक या जातीचा, तमुक तमुक नाव त्याचं करायचं आणि त्याच्यापुढं त्याची जात लिहायची, नाव करायचं आणि त्याची जात लिहायची, अशा जाती होत्या. त्यानंतर पुढं आडनाव आले. मग काही लोक म्हटले तुमच्या ह्या जातीवरून नाही, आता जाती गेल्या आणि आता तुमचे आडनाव आले. मग कोणी भोसले काय, कोणी कशाचं काय, कशा कशाचे आडनावले मोठ्यांचे असतील ते आडनावं सर्वांनी घेतले. मग ते सर्व खालच्या जातीच्या लोकांची जी आडनावं पाहिले, काही देशमुख आहेत, काही पाटील आहेत, काही किंवा एक सगळ्या पद्धतीची जी आडनावं आहेत ती मग लोक लावू लागले. आणि मग आता हे जे आडनाव आले, पण पहिल्या ज्या जाती होत्या त्या जाती त्यांच्या गेलेल्या आहेत. ते काय आता ते कामं करत नाही, त्यांचा काही संबंध नाही त्या जातीशी. तरी त्या जाती त्यांच्या आजोबा करत होते, त्यांचे पणजोबा किंवा त्याच्यानंतर त्या पणजोबाचे पणजोबा करत होते, तरी त्या जाती अजून त्यांना चिटकलेल्याच आहेत. तर आता याला पर्याय काय? तर याला पर्याय असा की एकंदरीत दृष्टिकोनातून फक्त त्या माणसाचं उत्पन्न दाखल करून त्याच्या 2च जाती ठेवायच्या. हा श्रीमंत आहे, हा मध्यमवर्गीय आहे आणि हा गरीब आहे. ही जात कोणती? ह्या 3 जाती. मग आणि परत त्यानंतर हा जर या नोकरीला लागला, यांनी जास्त उत्पन्न मिळवले, यांनी व्यवसायातून जास्त पैसे मिळवले, मग तो कुठल्याही वर्णातला असो, तर त्याचं त्यानुसार ते वर्ण बदलण्याचं जे काम आहे ते परत सुरू राहून, म्हणजे जास्त 4 वर्ण जर असले तर 4ही वर्ण तुम्ही एक जाती न करता फक्त वर्ण लिहिणं एकच होईल बाबा. हे एकंदरीत दृष्टिकोनातून हे शूद्र समाजाचे. आणि त्या शूद्रांनी जर समजा अधिक कर भरला, इन्कम टॅक्स भरला, तर तो लगेच वैश्यामध्ये जाईल किंवा एक व्यवस्थित याच्यामध्ये येईल. म्हणजे फक्त कमीत कमी तुम्हाला जर करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण ह्या बारक्या जाती, पोटजाती विविध ह्या सर्व प्रमाणे करावे, कारण संपूर्ण काही अब्जावधी रुपये या जातीच्या दाखल्यासाठी लागतात संपूर्ण भारतामध्ये. आणि हे दाखले अनेक प्रकारे करत जातात आणि याच्यावर पोचतात ती तहसीलदारापासून तर एक ग्रामसेवक, तलाठी, त्याच्यानंतर एक सर्वसामान्य जी मंडळी असते, आम्हाला जातीचा दाखला काढायचा, पैसे द्या, आम्हाला हे करायचं, पैसे द्या. मग त्यासाठी अनेक संस्था काढाव्या लागतात की ह्या जातीच्या, त्या जातीच्या. आता तर एक सरकारला प्रत्येक जातीचे महामंडळच काढलेत. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जातीची जी विभागणी आहे, तोडाफोडा जे इंग्रजांचं राज्य आहे, हे आता लवकर व्यवस्थित होणार नाही आहे. कारण एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते आणि 2 जातीतलं भांडण जर झालं तर तो मोठा वणवा पेटल्यासारखं होतं. सबब या जाती कागदोपत्री नष्ट करणं योग्य होईल आणि त्यांना वेगळे असं नाव द्यायचे किंवा 2 किंवा 3च हे संपूर्ण दारिद्र्यरेषेखालील, दारिद्र्यरेषेच्या वर, मध्यम किंवा उच्चवर्णीय, नाही उच्च, असंच वर्ण पण काढून टाकायचे. आणि अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण हे जर केलं तर चांगलं होऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीची जी विभागणी केली तर एक सर्वसामान्य प्रमाणे हे चांगलं होईल. तेव्हा आता एक काही लोकांनी संपूर्ण कोर्टामध्ये तुम्ही जात लावता, याला काही आधार नाही, हे माझ्या जातीचा मला आधार नाही, कारण माझ्या पणजोबाचा पणजोबा काय काम करत होता, लष्करात होता किंवा कुठं होता, किंवा माळी होता किंवा साळी होता किंवा का इतर कुठल्या याच्यामध्ये सुभेदार होता किंवा काय होता, हे कोणालाही माहीत नाही आहे. साधारण रेकॉर्डच काढलं तर एक 50 वर्षाचं रेकॉर्ड मिळू शकतं. त्यानंतर काही मिळू शकत नाही. आणि जे केलेलं असलं तर ते त्याच्यामध्ये जाती वगैरे ते वेगळ्याच नावाने येतात. आता मराठवाड्यामध्ये देखील आता बघितलं निजामाच्या काळामध्ये त्यांना काय केलं तर कुणबी. कुणबी ही एक जात होती आणि ती कोकणामध्ये होती. कुणबी म्हणजे कष्ट करणारा शेतकरी, त्याला कुणबी म्हणायचे. पण मराठा ही सैन्यातली जात होती आणि जे लोक सैन्याला जात होते त्यांना मराठा असे म्हणत होते. पण ते सैन्यात असून देखील परत सैन्य संपलं की परत ते यायचे, परत ते कुणबी व्हायचे. म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी, अशा पद्धतीच्या जाती ज्या नोंदी होत्या त्या झाल्या. आता त्यानंतर
जे कुणबी होते त्यांनी सहज आपलं सगळ्या जातीच्या हे करून आपली जात आम्ही मराठा आहोत असं करून मग ते लिहिलं गेलं. तर आता हे सगळे मराठे झाले. आता मराठा मग ते कुणबीचं आरक्षण ते मराठ्यांना द्या असं या पद्धतीचं किंवा काय असेल ते बघा. तर यामध्ये जास्त खोलात जाऊन अभ्यास करण्यापेक्षा फक्त एकच महत्त्वाची मागणी करा, हा भारत एकसंघ राहायचा असेल तर यामध्ये फक्त एकच एक गोष्ट करणं महत्त्वाचं आहे. हे राजकारण बाजूला ठेवा, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा, सगळं काही व्यवस्थित करा आणि आरक्षण हे आर्थिक टप्प्यावर द्या. आर्थिकवर आरक्षण द्या म्हणजे सर्वांना मिळेल. आज ते लाडकी बहीण योजनेचं सर्वांना दिलं. एक बाई तर त्यामध्ये म्हणली, बाई ते म्हटले, "आमचे 600 एकर ऊस जातो आमचा, 600 टन ऊस जातो. 100 एकर जमीन आहे आणि तरी आम्ही आमच्याकडे 4-5 महिला आहेत, तर आम्हा सगळ्यांना ते मिळतं लाडकी बहीण योजनेचे फायदे." वाह! धन्य सरकार आणि धन्य ते लोक पण घेणारे पण. मग आज तर गरिबांना काही योजना येत नाही आहेत. मध्यंतरी राजीव गांधी यांनी सुद्धा सांगितलं, आम्ही ते 100 पैसे गरिबासाठी खर्च करतो, गरिबांना देतो. पण मध्यंतरी 50 पैसे अधिकारी घेतात, 4 पैसे दुसरे खालचे लोकं घेतात नोकरशाहीमधले आणि गरिबांपर्यंत ₹1 पोहोचतो की नाही तेही महत्त्वाचं नाही आहे. 2 पैसे, 1 पैसा काही गरिबांपर्यंत पोहोचतो. म्हणजे आता हे जी मध्यस्थांची साखळी आहे, मग याच्यामध्ये काही दलाल आहेत, काही विविध प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे जर सुधारणा करायची असेल, तर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातूनच ह्या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे आणि आर्थिक जाती निर्माण करा. आर्थिक जाती निर्माण करा आणि ह्या जातीला कागदोपत्री नष्ट करा आणि तरच मग ह्या भारताचं भवितव्य काहीतरी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही एक नवे विचार मांडत असतो आणि लोकांचे वैश्विक विचार मांडत असतो. तर या विचारांना जास्तीत जास्त तुम्ही एक लाईक करा, शेअर करा. ATM आमच्या न्यू वर्ल्ड चॅनलला कॉमेंट करा आणि आपलं मत काय आहे ते यामध्ये कॉमेंट करून कळवा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.